महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। सातपूर एक शहर एक भीम महोत्सवाच्या माध्यमातून नगरसेविका सविता काळे तसेच रवी नाना काळे यांच्या पुढाकाराने भव्य मिरवणुकीचं आयोजन, रिझर्व्ह बँकेच्या देखाव्याचं आयोजन, विविध मान्यवरांची उपस्थिती। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सातपूर राजवाडा परिसरात सायंकाळी 8 वाजता भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले होते। तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याभोवती रिझर्व्ह बँकेचा देखावा सादर करण्यात आला होता। तर मिरवणुकीसाठी नगरसेविका सौ सविता रवींद्र काळे यांनी पुढाकार घेतला होता। मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं व त्यानंतर भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी महापौर हिमगौरी आडके, मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, नगरसेवक नितीन निगळ, निवृत्ती इंगोले, समाधान देवरे, नगरसेविका सविता काळे, मानसी शिवरे, सोनाली भंदुरे, कामगार नेते डॉक्टर DL कराड, भिवानंद काळे, रामहरी संभेराव, निलेश जोशी, रवी काळे, अरुण काळे, रवींद्र देवरे, पद्मराज काळे, सागर जारे, रवी देवरे आदी मान्यवर उपस्थित होते। मिरवणुकीत आकर्षक रोषणाईने सजवण्यात आलेले चित्ररथ सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेत होते। ढोल ताशांच्या गजरात आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। विविध सामाजिक संदेश देणारे फलक आणि देखावेही मिरवणुकीत सादर करण्यात आले होते। या मिरवणुकीत महिला, युवक, आबालवृद्ध तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। या मिरवणुकीमध्ये काळे फाउंडेशनचे सभासद सहभागी झाले होते। हे संपूर्ण कार्य भीम महोत्सव समिती सातपूर 2026चे अध्यक्ष अविनाश काळे, कार्याध्यक्षा आनंदा काळे, खजिनदार अजय काळे, उपाध्यक्ष विकी भडांगे, रमेश तात्या काळे, काळू काळे, दीपक राव, भिवानंद काळे, जगदीश काळे, अरुण काळे, सागर काळे, बंटी चव्हाण, प्रवीण संसारे, बाळा काळे, सोनू काळे, रक्षित मोरे आदी पदाधिकारी तसेच सातपूर ग्रामस्थ व भीम सैनिकांनी पार पडले। जय भीम, नमस्कार सगळ्यांना। आज भीम महोत्सव समिती सातपूर येथे आपल्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रथाचे सरशीप फोडण्याचा आज मला मान इथे देण्यात येतो आहे। खूप आनंदाचा क्षण आहे। आपण पाहता आहे की आमचे सगळे सहकारी सभागृहातले इथे उपस्थित आहेत। भीम महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, काळे परिवार, इथे आमचे रंजन भाऊ आहेत, सीमाताई देखील इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर सलीमामा इथे उपस्थित आहेत, अनेक मान्यवर, परवेज भाऊ आहेत। त्यामुळे ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन खरं हा एक आगळा वेगळा एक उत्सव साजरा होतोय। आपण पाहताय की समाज एकत्रित येतोय आणि नक्कीच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घालून दिलेले काही नियम नाही म्हणता येणार, नियम तर त्यांनी दिलेच, कारण भारताचं संविधान त्यांनी दिलेलं आहे, पण जीवनशैली कशी जगावी यावरती 3 मूळ त्यांनी सांगितलेले होते। त्याचं जे सांगायचं ते म्हणजे विद्या, विनय आणि शील। आणि मला असं वाटतं येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी हे तिन्ही खूप मूळ मंत्राचा उपयोग आपल्या सगळ्यांना करता येण्यासारखा आहे। आपल्या भारतरत्नांनी ते घालून दिलेली जे पायंडे आहेत त्याचं पुन्हा स्मरण करून आपण पुढचा कार्यक्रम, पुढचं जगणं, पुढची पिढी घडूयात। आणि तसंच आपल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात असे विविध ठिकाणी जे चांगले उत्सव साजरे होत आहेत याचा मनस्वी आनंद आहे। पुनश्च एकदा भीम जयंतीच्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। महापौर सर्व सामाजिक कार्यकर्ते यावर्षी नागपूर शहरामध्ये
गावकऱ्यांनी निवडून दिले आलात हे सर्व नागरिक या ठिकाणी असतील. भारत संघराव असतील आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र होऊन आणि या ठिकाणी भीमोत्सव साजरा करत असतो. या निमित्ताने आज तुम्ही आला खूप खूप तुमचे आभार व्यक्त करतो आणि ताई आणि रंजन भाऊ आणि सर्व प्रमुख पाहुण्यांच्या वतीने श्रीफळ वाढून मिरवणुकीची सुरुवात कराल अशी मी सर्वांना विनंती करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती दिनानिमित्ताने आपण या सातूरमध्ये काही अतिशय 5 वर्षापासून असं चांगला मोठा माणूस आमचे रविनाना असतील त्यांचे सर्व सहकारी आणि आम्ही सर्व फायदा काढलेला आहे की आपण उत्सव समिती मागच्या टायमाला आपण उत्सव घेतले आणि त्याच बसले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक बोलू या रिझर्व्ह बँकेला साधून आपण लोकांपर्यंत बाबासाहेबांचं काम करण्यासाठी हा अतिशय सुंदर देतो. या सर्व कोर कमिटीने आणि अध्यक्ष आमचे आपण यावर्षी नितीन पवारांना दिले. अविनाश बाबा काळे आहेत, त्यांचे सेवक आमचे कार्याध्यक्ष आनंद काळे आहेत, दुसरे आमचे उपाध्यक्ष भडांगे आहेत, मजुमदार अध्यक्ष काळे आहेत, त्यांचे मार्गदर्शक आणि बंधू रविनाना काळे करतात आणि पंचकमिटी यांना चांगलं मार्गदर्शन केलं आहे. सांगतो आजच्या आनंद लुटण्यासाठी नाशिक महानगरचे महापौर नाशिकला काही जायचं आणि तुम्ही आपल्या कार्मिकाचे करून विशेषतः प्रेम आमच्या प्रभाग 11 आहे. आम्हाला भरीव असा निधी या बजेटमध्ये ताईंनी दिला. ताईंचा सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाट श्रीफळ वाढवून या रथाची सुरुवात जयंतीची सुरुवात करणार आहोत. हा आपण स्वारबाबा नगर मार्गे पुन्हा इथे येतो. इथं आम्ही टाळ्यांच्या कडकडाट आपण बंबाई गल्लीत जातो. तिथून मारुती मंदिर आणि पुन्हा कमानीतून इथे विसर्जन अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. या सर्व मान्यवरांनी आम्ही मान्यवर आमच्याकडे अभिषेक जाधव सारखे लोक आहेत, रंजनभाऊ सारखे लोक आहेत, खंडोबाई सारखे लोक आहेत, संजयरावाचे अनेक आमचे दाते आहेत, सर्व मदत करतात आणि त्या हिशोबाने नगरसेवकांची जास्त आम्हाला मदत असते. पाहिजे साहेब आमच्याकडे पहिल्या टायमाला आणि आता सर्वच